पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पतीने शनिवारी रात्री 12च्या सुमारास पत्नीला मोठ्या मुलीसह तिच्या माहेरी मावशीकडे सोडलं. मावशीच्या घरातून विवाहिता मुली समवेत काही वेळातच घराबाहेर पडली. त्या दोघींचे मृतदेह होटगी रोडवरील आयकर भवनामागील रेल्वे रुळावर आढळला आहे. रेल्वेच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाली अशी माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली आहे. वर्षा पांडुरंग आधवटराव वय वर्ष 33 आणि स्वरा पांडुरंग आधवटराव वय वर्ष 14 दोघेही राहणार सुशील नगर सोलापूर अशी त्यांची नावे आहेत. सैफुल परिसरातील पांडुरंग आधवटराव यांचा विवाह वर्षा वाघमारे यांच्याशी झाला होता. तो डीमार्ट मध्ये कामाला आहे. वर्षा ही पांडुरंगच्या आत्याची मुलगी होती. वर्षाच्या आई वडिलांचे यापूर्वीच निधन झालं आहे. माहेरी आल्यावर त्या नेहरू नगरातील डीएड कॉलेज जवळील सुशील नगर मध्ये मावशीकडे राहायच्या. शनिवारी रात्री भांडण झालं आणि पती पांडुरंगने पत्नी वर्षा व मोठी मुलगी स्वराला वर्षाच्या मावशीकडे आणून सोडलं. त्यांना सोडून पांडुरंग आधवटराव सैफुल येथील आपल्या घरी निघून गेला. काही वेळाने मध्यरात्री 12:30 ते 1च्या सुमारास वर्षा व त्याची मुलगी स्वरा मावशीच्या घरातून बाहेर पडल्या. आसरा ब्रिज जवळ दोघेही रेल्वे ट्रॅकने चालत पुढे निघाल्या. रेल्वे पोलिसांना पहाटे समोरच्या सुमारास रुळावर 2 मृतदेह पडल्याचे समजलं. त्यांनी खात्री करून विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधला आणि हवालदार GS मनोरे घटनास्थळी पोहोचले. दोघींचीही ओळख पटवून नातेवाईकांना बोलावून घेतलं. बेशुद्धावस्थेतील दोघींनीही रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. आता वर्षाने टोकाचे पाऊल का उचललं यामागील नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी रात्री 12च्या सुमारास पती पत्नीचा वाद सुरू होता. त्यावेळी मोठी मुलगी स्वरा जागीच होती. त्यांची दुसरी लहान मुलगी झोपलेली होती. वडील आईला घेऊन तिच्या माहेरी जात असताना मोठी मुलगी स्वरा ही आईसोबत गेली. आईसोबत स्वराचाही रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू झाला. मयत वर्षाच्या डोक्यावर एका बाजूच्या खांद्याजवळ गंभीर दुखापत झाली होती, तर मुलगी स्वराच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. रेल्वे गाडी आल्यानंतर त्या ट्रॅकमध्येच बसून राहिल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांचेही मृतदेह रेल्वेचे ट्रॅकमध्येच पडलेले होते असे पोलिसांनी सांगितलं.